सांडू का जाऊन पुढे बाजार एवढं निशिते मग परत टाका दळण करतो म्हणा आम्ही शिवांशी दळून आणशील ना तू शिवांशी बघा दळून आणणार आहे आता बरं का आपलं गव्हाचं दळण आहे ना बाबू पप्पाच्या साथ जाणार ना तू दळायला आता मी दळण करून देते मग तुम्ही दळून आणा बरं का हा बघा शिवांशी कशी बोलते शिवांशी म्हणते मम्मी मी दळून आणते तू घरी राहा पप्पा बरोबर जाते मी आहे ना बाबू हा ऊन बंद झालं का पार्क मध्ये जायचं खेळायला आहे ना नाही ना बाबा अजून नाही करायचंय आपल्याला हा गहू बघा किती भारी येतं एकदम त्याला ना पावडर लावून ठेवतो आम्ही म्हणजे काही असे किडे वगैरे काही होत नाही ते पाकिट स्वच्छ आहेत आता घरून येताना आम्ही ना पीठ नाही आणलं दळून तर हे गहूच आणले होते असे थोडे एवढे तर इथून एवढे तर काही दिसतात काही दिसत नाही तर बाबू थांब एवढे ना टाकू दे त्याच्यात निसलंय मी थांब मग जसं पाहिजे तसं म्हणलं दळून आणता येईल आपलं एकदम पीठ कसं एकखटी दळून आणलं का मग लई दिवस राहतो ते म्हणलं मग आम्ही ह्या बारीने आता गहूच आणले म्हणलं आपल्याला जसं लागलं तसं इथं दळून आणू इथं बाहेर गिरण आहे आणि आता आहे ना आजपासून दीदीची शाळा सुरू झाली का आता शाळेत जाण्यासाठी गहूच लागते तर आणि घरी आपण मी भाकरी पण करते पण संध्याकाळी करते काही पण दीदीच्या डब्यासाठी सकाळी चपात्याच करावं लागते तर म्हणलं चला पीठ आहे अजून 2-3 दिवसाचं पण आपलं दळून आणावं नको टाक हळूहळू टाकायला सांगू का हळूहळू टाक एकदम मोठ्याला दळून येतं बघा इतक्या भारी चपात्या येतात ना हे बघा आणि पावडर ती लावून ठेवली ना म्हणजे दळण पण करून ठेवित होतं आम्ही पण एक अर्धा जर असलं खडा राहिलेला तर मग म्हणून बघायचं नाही तर मग आम्ही ना गहू केले का त्याला म्हणजे वाळवून पावडर लावून दळण करून ठेवित होतं त्या डिक्क्या बघा आता धान्य भरायला डिक्क्या भेटतात तशा 2-3 डिक्क्या हा बस झालं आता एवढं निश्चित बाबू थांब मग सांड ना चाळून घरून आहे ना चाळून आणली होती येताना म्हणलं इथं चाळलं नाही माझ्याकडं मग घरून म्हणजे भरायचे गोणीत भरायचे वेळेस आहे ना चाळून भरलेले होते त्याला पावडर ती लावलेली राहते आणि थोडंसं काही असलं तर मग ते निघून जाते धुवून म्हणून चाळून भरलेले येतं ना आम्ही आलेले काय अजून 8 दिवस झाले फक्त घरून आले त्याच्यामुळं काय चांगलं येतं बघा एकदम बाबू थांब सांडू नको इतके मोठं देत ना इथं भेटत पीठ शिवाशी खाल्लं सांड पप्पा खवा दे आल्यावर गहू सांडू नको खाली आणि आम्ही ना गहू कांदे ही एवढी पूर्ण गोणी ना गज भरून आणली होती म्हणजे काही गहू आणि काही कांदे तर कांदे पण आपल्या घरचेच राहते तर त्याच्यामुळे येताना काही कांदे आणले होते आणि गहू आणले होते बाकीचं तर काही आणलं नव्हतं कांदे ती पण भेटतं इथून पण घरी गावरान कांदे होते थोडेसे लावलेले खायला मग आमच्या बाई म्हणल्या जा घेऊन आणले आणि येताना लई म्हणजे जड होतं पण आणलं तरी पण तसंच टाक थोडं थोडं टाक खाली सांडू नको हा आता शिवायची दळायला जाणार आहे मी दळण करून देते आहे ना ते काम करते शिवायची आता तिथे कुठे गेली आज आपली हा आज तिने शाळेत गेली बघा तिची शाळा उघडली
आमचं घर एकदम शांत शांत आहे, नाही तर दोघींचं अजिबात बनत नाही. हा टाक थोडं चल पटपट. मला आवरलंय बघा बाकीचं. तिला टीव्ही लावून दिली होती. बस झालं एवढं निसू दे, आता खाली साडू नको थांब. म्हणलं दळण करून ठेवा. शिवायशी तिचा पप्पा जाणार दळायला आहे शिवायशी. हा बघा कशी बोलती ती म्हणती ऊन बंद झालं ना मग मी पार्क जाणार खेळायला. तिकडं झुला पण आहे, स्लाइड पण आहे, है ना बाबू. हा दादा पण येतो, दादाची मम्मी पण येते, है ना. हा बाई हा. एक अर्धा खडा आहे फक्त, बाकीचं काही सुद्धा नाही. इतके भारी गहू येत ना. हे येतं ना म्हणजे गेल्या वर्षीचे गहू येत आणि यंदाचे अजून नवे तसेच भरून ठेवले. तर मग कोणी मानणार रे पाय जुने गहू इतकं भारी गहू येतं एकदम नव्यासारखे. तर टिक्कीत पावडर लावून ठेवलं ना टेन्शनच नाही, धान्य अजिबात खराब होत नाही. टाक थोडं हॅलो टाकाल सांड नको. तर चला मग आता आहे ना आम्ही आता करून घेणार येतं. तर शिवायशी कशी बोलते पहा. आमची शिवायशी लय भारी बोलती. तर आमची शिवायशीचे व्हिडिओ तुम्ही दररोज पाहत जा. तर आता आमचं दळण करून झालं की शिवायशी जाणार आहे दळायला. तर चला बाय बाय कर बाबू. बाय बाय. हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय कर.